Okay, good morning, all of you. Today we are going to study or start unit number 3, that is knowledge representation. Knowledge representation unit contains various terms which we are going to discuss today. For example, you can see on the screen syllabus content. तर मग या युनिटमध्ये काय काय आपल्याला शिकायचंय? फर्स्ट ऑर्डर लॉजिक, त्याचा शॉर्टकट काय? FOL, फर्स्ट ऑर्डर लॉजिक. हा शब्द लक्षात ठेवा. दुसरा शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे? प्रिपोजिशनल लॉजिक किंवा प्रोपोजिशनल लॉजिक, PL. ठीक आहे, PL हा एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग या FOL चे रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, या PL रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. असा हा दुसरा पार्ट. हा फर्स्ट पार्ट युनिट नंबर 3 मध्ये फर्स्ट पार्ट याच्यावर आधारित आहे. दुसरा पार्ट प्रोपोजिशनल लॉजिक वर आहे आणि थर्ड पार्ट या युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला जो दिसेल तो बायशियन प्रोबॅबिलिटीवर आहे किंवा बायस थेरम आपण बघितला असेल. त्या बायस थेरमशीच रिलेटेड बिलीफ नेटवर्क, प्रोबॅबिलिस्टिक रिझनिंग, बायशियन नेटवर्क. म्हणजे थर्ड पार्ट जो आहे हा प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड आहे, म्हणजे बायस थेरम वर रिलेटेड आहे. ठीक आहे, बायस थेरम. तर हा युनिट नंबर 3 जो दिसतोय त्याचा टायटल काय आहे? नॉलेज रिप्रेझेंटेशन. हा 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आपल्याला दिसतोय. FOL रिलेटेड काही पॉइंट्स आहेत, प्रोपोजिशनल लॉजिक रिलेटेड काही पॉइंट्स आहेत, PL रिलेटेड आणि बायस थेरम रिलेटेड काही पॉइंट्स आहेत. तर एक्झॅक्टली हा नॉलेज रिप्रेझेंटेशन म्हणजे नेमकं काय आहे? ठीक आहे, आतापर्यंत आपण फर्स्ट युनिट बघितलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कन्सेप्ट बघितले. एजंट म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एजंटचे प्रकार कोणते कोणते आहेत, नंतर एन्व्हायरमेंटचे प्रकार कोणते कोणते आहेत. एजंटचे प्रकार आपण बघितले, सिंपल रिफ्लेक्स एजंट, मॉडेल बेस्ड एजंट वगैरे वगैरे. आणि एन्व्हायरमेंटचे सुद्धा तो एजंट ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो त्या एन्व्हायरमेंटचे प्रकार सुद्धा आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितले. फॉर एक्झाम्पल फुल्ली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट, partially observable environment, static environment, dynamic environment, discrete environment वगैरे वगैरे. तर आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्यात फर्स्ट युनिटमध्ये. आणि फर्स्ट युनिटच्या शेवटला आपण सुरुवात केली होती कशाला? सर्चिंग. हा एजंट जो आपण डिझाईन करू, डेव्हलप करू, तयार करू, हा कशासाठी करायचा आहे आपल्याला? AI चा एजंट जो आहे तो कशासाठी बनवतो आपण? एखादा त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, त्याने एखादं टास्क कंप्लीट करावं जे माणसाला शक्य नाहीये, किंवा माणसाला असं वाटतंय की त्या सगळ्या कामं मशीनने करावं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? एजंटमध्ये इंटेलिजन्स टाकावं लागतो. ठीक आहे. मग आपण त्या एजंटला काय देतो? इनिशियल स्टेट देतो आणि गोल स्टेट देतो. थोडक्यात त्याला आपण टास्क दिलाय. काय टास्क दिलाय? इनिशियल स्टेट पासून तू आम्हाला गोल स्टेट पर्यंत नेऊन सोड. आम्हाला नेऊन सोड म्हणजेच आपल्याला ते गोल स्टेट तू मिळवून दाखव, आम्हाला ते काम पूर्ण कर. हे तुझं टार्गेट आहे, हे तुझं गोल आहे, हे पूर्ण कर. त्यासाठी आपण काय केलेलं असतं? आपण त्या एजंटच्या आतमध्ये इंटेलिजन्स टाकलेला असतो. ठीक आहे. मग तो एजंट काय करतो? लगेच सर्चिंग सुरू करतो. तर बाबा माझं इनिशियल स्टेट हे आहे आणि गोल पर्यंत मला पोहोचायचंय किंवा गोल मला मिळवायचा आहे, तर मी सर्चिंग कसं केलं पाहिजे? मग सर्चिंगचे बरेच प्रकार आपण फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट मध्ये बघितले. कोणते सर्चिंगचे प्रकार बघितले? आपण अनइन्फॉर्म्ड सर्च बघितलाय, त्याचे बरेचसे प्रकार बघितलेत. फॉर एक्झाम्पल ब्रेड फर्स्ट, डेप्थ फर्स्ट सर्च, डेप्थ लिमिटेड सर्च वगैरे वगैरे. त्याचबरोबर आपण इन्फॉर्म्ड सर्चचे सुद्धा प्रकार बघितले. म्हणजे त्या एजंटच्या मनावर आहे का इन्फॉर्म सर्चने जायचं का अनइन्फॉर्म सर्चने जायचं. पण आपल्याला ते मनाने, म्हणजे त्याला काही मन नसतं, आपल्याला सांगावं लागतं, आपल्याला त्याच्या आतमध्ये प्रोग्राम टाकावा लागतो, अल्गोरिदम टाकावा लागतो. मग आपल्यावर डिपेंड आहे आपण इन्फॉर्म सर्चचा अल्गोरिदम त्या एजंटच्या आतमध्ये टाकलाय का अनइन्फॉर्मचा टाकलाय. या दोघांच्या व्यतिरिक्त हे क्लासिकल एक्झाम्पल झाले, हे क्लासिकल सर्चिंगच्या मेथड झाल्या. क्लासिकल मेथड्स फॉर सर्चिंग द सोल्युशन बाय एजंट. कोणत्या क्लासिकल मेथड्स? तुमच्या इन्फॉर्म सर्च आणि अनइन्फॉर्म सर्च. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सेकंड युनिट मध्ये बघितलंय काय? आपण लोकल सर्च बघितलाय, नंतर आपण ऑनलाईन सर्च हा सुद्धा एक प्रकार बघितलाय. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण ऍडव्हर्शियल सर्च असा सुद्धा एक प्रकार बघितलाय. हे सगळे सर्चिंगचे प्रकार आहेत. ठीक आहे.
म्हणजे एजंट सर्चिंग करतो. कशासाठी करतोय? कारण आपण त्याला दिलेलं असतं ना इनिशियल स्टेट, बाबा तुझं हे आहे आणि तुझं गोल स्टेट हे आहे, मग आता तू हे काम कर. आपणच त्याला सांगतो की बाबा ह्या सर्चिंगने जा, त्या सर्चिंगने जा. त्यासाठी आपण काय करतो, त्या एजंटच्या आतमध्ये इंटेलिजन्स टाकतो. इंटेलिजन्स टाकतो म्हणजे काय? म्हणजे काय? आपण त्याच्या आतमध्ये नॉलेज टाकतो. पण मग नॉलेज टाकायचं कसं? नॉलेज काय असं आपण मराठीत त्याला काहीतरी सांगितलं किंवा इंग्लिशमध्ये कागदावर लिहून दिलं किंवा प्रोग्राम मध्ये लिहून दिलं आणि टाकलं असं नाही चालणार ना. त्याला त्याच्या भाषेत त्याला सांगावं लागेल. ठीक आहे, म्हणजे त्याला नॉलेज द्यायचंय आपल्याला, त्याला नॉलेज द्यायचंय, त्याला नॉलेज द्यायचंय. पण नॉलेज द्यायचं कसं? रिप्रेझेंट कसं करायचं? प्रेझेंट कसं करायचं? त्याला रिप्रेझेंट म्हणजे प्रेझेंट कसं करायचं, कोणत्या भाषेत त्याला प्रेझेंट करायचं. त्याच्या बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नॉलेज त्याला लॉजिकच्या पद्धतीने देऊ शकतो किंवा काही रूल्स त्याला देऊ शकतो किंवा त्याला सिमॅन्टिक नेट ह्या मार्गाने सुद्धा त्याला नॉलेज देऊ शकतो. फ्रेम्सच्या माध्यमातून देऊ शकतो आणि स्क्रिप्टच्या माध्यमातून देऊ शकतो. हे सगळे काय झाले? प्रकार झाले. कशा पद्धतीने आपण त्याला नॉलेज देऊ शकतो. म्हणजे जगात कोणत्या कोणत्या पद्धती आहेत नॉलेज एजंटला देण्याच्या. ठीक आहे, नॉलेजला रिप्रेझेंट करावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं. कुणाला? एजंटला प्रेझेंट करून द्यायचं आपण. ठीक आहे, समजतंय का नाही? मग एजंटला इंटेलिजंट करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? त्याला नॉलेज देणं गरजेचं आहे. जसं माणसाला नॉलेज असेल तरच माणूस काय करतो? रिझनिंग करू शकतो, म्हणजे डिसिजन घेऊ शकतो, काहीतरी निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे ना? जसं माणसाला नॉलेज असेल तरच माणूस काहीतरी निर्णय घेऊ शकतो की नाही, तसंच एजंटला नॉलेज जर असेल तरच तो काहीतरी निर्णय घेऊ शकेल, डिसिजन मेकिंग करू शकेल, रिझनिंग करू शकेल, लॉजिक अप्लाय करू शकेल. ठीक आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय? एजंटला आपण नॉलेज दिलंच पाहिजे. अदरवाईज तो एजंट काहीच कामाचा नाही. तुम्ही रोबोट बनवला आणि त्याच्या आतमध्ये नॉलेज नाही टाकलं तर तो रोबोट काहीच कामाचा नाही. तो किती सुंदर असो दिसायला, काहीच उपयोग नाही त्याचा. कळतंय? तर मग हे जे नॉलेज देणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की 20 मजली इमारत आहे. त्या 20 मजली इमारतवरून आपण जर उडी मारली तर काय होणार आहे? काहीच शिल्लक राहणार नाही. आपण काहीच शिल्लक राहणार नाही. 20 मजली इमारतीवरून जर एखाद्याने उडी मारली तर काहीच शिल्लक राहणार नाही. काहीच शिल्लक राहणार नाही हे म्हणजे काय झालं? हे नॉलेज झालं. बरोबर ना? आता हे नॉलेज माणसाला आहे म्हणून माणूस काय करतो? त्या नॉलेजचं अप्लाय करतो. हे नॉलेज अप्लाय करतोय. अप्लाय करतो म्हणजे काय? रिझनिंग करतोय, विचार करतो. तर बाबा असं असं आहे, 20 मजल्या इमारतीवरून उडी मारली तर माणूस शिल्लकच राहणार नाही. मग हे नॉलेज अप्लाय करून तो माणूस काय करतो? उडी न मारण्याचा डिसिजन घेतो. 20 मजली इमारतीवरून उडी न मारण्याचा डिसिजन घेतो. कळतंय का नाही? म्हणजे त्या माणसाकडे नॉलेज होतं, ठीक आहे, उडी मारण्यासंदर्भातलं, आणि त्याने राईट टाइमला ते नॉलेज अप्लाय केलं. अप्लाय केलं म्हणजे काय? डिसिजन घेतली, काय? उडी नाही मारायची. आणि जर त्याच्याकडे जर चुकीचं नॉलेज जर असतं माणसाकडे, म्हणजे माझ्याकडे किंवा आपल्या कोणाकडेही चुकीचं नॉलेज जर असेल, काय? की बाबा 20 मजली इमारतीवरून उडी मारल्यानंतर काहीच होत नाही, असं चुकीचं नॉलेज जर माणसाला जर मिळालं तर माणूस काय म्हणाल? ठीक आहे, मग उडी मारू. म्हणजेच काय? रॉंग नॉलेजमुळं डिसिजन मेकिंग सुद्धा चुकली आणि तो माणूस त्याच्यामध्ये शिल्लकच राहत नाही उडी मारल्यानंतर. कळतंय का नाही? याचा सरळ अर्थ असा होतो का एजंट तुम्ही बनवलाय, एजंट यू डिझाईन, यू डेव्हलप्ड, बट इफ यू आर नॉट प्रेझेंटिंग अ प्रॉपर नॉलेज, करेक्ट नॉलेज टू दॅट एजंट इन अ करेक्ट मॅनर. नुसतं नॉलेज द्यायचं म्हणजे काय? नुसतं तोंडी सांगायचं नाहीये. एक त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार त्याला नॉलेज रिप्रेझेंट करून द्यायचंय. ठीक आहे, तरच तो एजंट काय करेल? देन अँड देन ओनली दॅट एजंट विल टेक करेक्ट डिसिजन्स ऍट राईट टाइम. म्हणजे नॉलेज, कोणतंही नॉलेज कधी वापरून चालत नाही. त्या प्रॉपर सिच्युएशनला नॉलेज, ते नॉलेज वापरणं गरजेचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. नॉलेज रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता काय प्रकार आहे. नॉलेज म्हणजे तरी काय असतं रे? फॅक्ट्स, स्किल्स ऑब्टेन्ड थ्रू एज्युकेशन ऑर एक्सपिरियन्स. आता माणसाला नॉलेज आलं म्हणजे कशामुळे आलं? एक तर एज्युकेशनमुळे येतं किंवा एक्सपिरियन्समुळे येतं. कळतंय? एज्युकेशन किंवा एक्सपिरियन्समुळे येतं. त्याच्यामुळे काय होतं? त्या माणसामध्ये इंटेलिजन्स तयार होतो. म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? ॲबिलिटी टू यूज दॅट नॉलेज ऍट राईट टाइम इन युअर लाईफ टाइम.
माणसाकडे जर नॉलेज आलं तरच तो इंटेलिजन्स त्याला मिळतं. इंटेलिजन्स मिळतं म्हणजे त्याची ॲबिलिटी तयार होते. राईट टाइमला ते नॉलेज अप्लाय करण्याची ॲबिलिटी तयार होते. बरोबर? आता नॉलेज, नुसतं नॉलेज असूनही उपयोग नाही किंवा इंटेलिजन्स असूनही उपयोग नाही. त्याच्यावर प्रोसेसिंग पण केली पाहिजे. म्हणजे प्रोसेसिंग म्हणजे काय, विचार करावा लागेल त्याला, थिंकिंग करावं लागेल की बाबा असं असं आहे, 20 मजली इमारतीवरून उडी मारणं म्हणजे माणूस संपतो. हे झालं इंटेलिजन्स. ठीक आहे, पण याच्यावर प्रोसेसिंग तर करावं लागेल ना, विचार करावा लागेल, रिझनिंग करावं लागेल. ठीक आहे, रिझनिंग काय करणार तो, का नको नको बाबा, तिथून उडी मारली तर काहीच शिल्लक राहणार नाही. याला म्हणतात प्रोसेसिंग, म्हणजेच याला काय म्हणतात टेक्निकल वर्ड मध्ये रिझनिंग. ठीक आहे, म्हणजे एजंटला आता काय काय लागतंय, एजंटला एजंट तसं माणसाला या 3 गोष्टी लागतात. कोणत्या लागतात, नॉलेज लागतं. ठीक आहे, नुसतं नॉलेज असून उपयोग नाही, इंटेलिजन्स पण लागतं आणि रिझनिंग पण लागते. नॉलेज, इंटेलिजन्स आणि रिझनिंग या तिन्ही गोष्टी ज्या माणसाला असतात, त्याच तिन्ही गोष्टी एजंटमध्ये आपल्याला टाकायच्या आहे. एजंटमध्ये असेल ह्या 3 गोष्टी तरच तो एजंट प्रॉपरली काम करेल, राईट डिसिजन घेईल, राईट टाइमला डिसिजन घेईल. ठीक आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, नॉलेज, इंटेलिजन्स आणि रिझनिंग. कळलं? रिझनिंग म्हणजे काय, विचार करणे, तर्क लावणे, प्रोसेसिंग करणे, थिंकिंग करणे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी म्हणजे हा युनिट तुमच्या लक्षात आला असेल का, पूर्ण हा युनिट नॉलेज रिप्रेझेंट कसं करायचं एजंटला त्या संदर्भात आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धती आहेत नॉलेज रिप्रेझेंट करण्याच्या, म्हणजे एआयच्या डोमेनमध्ये लॉजिक, मग तुमचं प्रपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक, ह्या काय झाल्या, ह्या भाषा झाल्या. या भाषेत आपल्याला नॉलेज द्यायचं आहे. कोणाला द्यायचंय, एजंटला. कोणत्या कोणत्या लॉजिकच्या पद्धती आहे, प्रपोजिशनल लॉजिक, प्रिडिकेट लॉजिक. ठीक आहे, नंतर फर्स्ट ऑर्डर लॉजिक, ह्या पद्धती आहेत, ह्या टेक्निक्स आहेत, लॉजिकच्या टेक्निक्स. ह्या टेक्निक वापरून आपण एजंटला नॉलेज देऊ शकतो. म्हणजे फर्स्ट पार्ट कशावर आहे तुमचा, फर्स्ट ऑर्डर लॉजिकवर. दुसरा काय आहे, प्रपोजिशनल लॉजिक. ठीक आहे, या लॉजिकच्या टेक्निक्स वापरून आपण त्याला हे करू शकतो, काय इंटेलिजंट करू शकतो, नॉलेज देऊ शकतो, त्याला रिझनिंग करायला भाग पाडू शकतो. ठीक आहे, मग लॉजिक ही एक पद्धत झाली. लॉजिकच्या माध्यमातून आपण त्याला नॉलेज देऊ शकतो. अजून दुसरी कोणती टेक्निक आहे एआयच्या डोमेनमध्ये, रूल्स. रूल्स म्हणजे काय, इफ देनच्या पद्धतीने. म्हणजे लॉजिक आपण सुरुवातीला काय बघितलं, लॉजिक म्हणजे काय, एक तर ट्रू किंवा फॉल्स, तू हे कर किंवा नको करू, अशा पद्धतीने आपण त्याला नॉलेज देऊ शकतो, किंवा क्वांटिफायरच्या भाषेत देऊ शकतो. आता दुसरी टेक्निक कोणती, रूल्स म्हणजे काय, इफ देन पद्धत. इफ देन म्हणजे काय, इफ तू जर असं असं केलं तर तसं तसं होईल, अशा पद्धतीने नॉलेज त्या एजंटला देणं म्हणजेच काय, रूल्स वापरणं, त्याला रूल्स देणं. ही सेकंड टेक्निक झाली नॉलेज रिप्रेझेंटेशनची. थर्ड टेक्निक कोणती, सिमॅन्टिक नेट. सिमॅन्टिक नेट म्हणजे काय, एजंटला नॉलेज देण्यासाठी थर्ड पद्धत कोणती आहे, सिमॅन्टिक नेट. सिमॅन्टिकचा अर्थ काय, मिनिंगफुल, आणि नेटचा अर्थ काय, ग्राफ. सिमॅन्टिकचा अर्थ काय, मिनिंगफुल, आणि नेटचा अर्थ काय, ग्राफ. सिमॅन्टिक नेट म्हणजे मिनिंगफुल ग्राफ. म्हणजेच काय, त्या एजंटला एखाद्या प्रॉब्लेमच्या संदर्भात मिनिंगफुल ग्राफ देऊन टाका आधीच. मिनिंगफुल ग्राफ त्याला दिला का म्हणजे आपण त्याला असं म्हणणार काय, त्या एजंटला आपण नॉलेज दिलंय बाबा. नॉलेज दिलंय म्हणजे काय, सिमॅन्टिक नेटच्या भाषेत दिलंय. थर्ड टेक्निक कोणती मग, सिमॅन्टिक नेट. चौथी टेक्निक कोणती, फ्रेम्स म्हणजे काय, सिमॅन्टिक नेटच्याच पुढचं एक्सटेन्शन आहे फ्रेम्स. म्हणजे फ्रेम्सच्या पद्धतीने सुद्धा आपण एजंटला नॉलेज देऊ शकतो. आणि त्याला नॉलेज जर दिलं तरच त्याच्यामध्ये ऍबिलिटी तयार होईल ते नॉलेजला अप्लाय करण्याची, ते नॉलेज वापरण्याची. म्हणजेच काय, इंटेलिजन्स त्या एजंटला ऑटोमॅटिक येऊन जाईल. नॉलेज दिलं तरच त्याला इंटेलिजन्स मिळणार आहे. ठीक आहे, आणि इंटेलिजन्स आलं तरच तो रिझनिंग करू शकणार आहे, म्हणजे विचार करू शकणार आहे, थिंकिंग करू शकणार आहे, डिसिजन घेण्यासाठी प्रोसेस करू शकेल नॉलेजला. ठीक आहे, रिझनिंग म्हणजे 3 गोष्टी कोणत्या, नॉलेज मिळालं तर इंटेलिजन्स मिळेल, इंटेलिजन्स आणि नॉलेज असेल तरच तो रिझनिंग करू शकेल. या 3 गोष्टी ज्या माणसामध्ये उपजत आहेत त्याच गोष्टी आपल्याला एजंटमध्ये हव्या आहेत. म्हणून तर मग सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ह्या 3 पैकी नॉलेज जो असतो, नॉलेज पासूनच सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. म्हणून थर्ड युनिट हा तुमचा नॉलेजवर आहे. नॉलेज रिप्रेझेंटेशन म्हणजे एजंटला नॉलेज कसं प्रेझेंट करायचं, कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, कोणत्या टेक्निक्स आहेत. तर पहिली टेक्निक कोणती, लॉजिक.
दुसरी टेक्निक कोणती, रूल्स वापरून. तिसरी टेक्निक कोणती आहे, सिमॅन्टिक नेट वापरून. चौथी टेक्निक्स आहे फ्रेम्स. आणि पाचवी टेक्निक आहे स्क्रिप्ट. होप you understood the concept of knowledge representation, and hope you understood the three parts of this syllabus. First part is devoted to first order logic, second is devoted to propositional logic, and third is related with bias theorem, means probability. या तीन पद्धतीवर हा युनिट नंबर 3 डिपेंड आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा शेअर केले होते एक 3-4 दिवसापूर्वी नॉलेज रिप्रेझेंटेशनवर. I hope you saw these videos and you might have understood the concept of knowledge representation. ठीक आहे. तर आपण आज थोडंसं डिस्कस करूया की काय एक्झॅक्टली नॉलेज रिप्रेझेंटेशन मध्ये सिलेबस मध्ये आहे. नॉलेज रिप्रेझेंटेशन आता हे थेरॉटिकल गोष्टी आपण थोड्याशा आज बघूया. ठीक आहे. Humans are best at understanding, reasoning, interpreting knowledge. Human knows things which is knowledge. As per their knowledge, they perform various action in real world. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये नॉलेज वापरून ह्युमन्स काय करतात, वेरियस ऍक्शन घेतात. बट हाऊ मशीन्स डू ऑल दीज थिंग्स कम्स अंडर नॉलेज रिप्रेझेंटेशन अँड रिझनिंग. आता मशीनने कसं करायचं बाबा, मशीनला सुद्धा ह्या नॉलेज रिप्रेझेंटेशन आणि रिझनिंग हवं आहे, असं ह्या सेंटेन्सचा अर्थ होतो. याला शॉर्टकट मध्ये KR सुद्धा म्हणतात, नॉलेज रिप्रेझेंटेशन. KR इज अ पार्ट ऑफ AI विच कन्सर्न विथ एजंट्स. आता एजंट्सला द्यावं लागेल ना नॉलेज रिप्रेझेंटेशन, माणसाला थोडीच आता नॉलेज आपण टाकून. माणसाला ऑलरेडी नॉलेज कशामुळे मिळतं, एज्युकेशन मिळतं, एक्सपिरियन्स मुळे मिळतं. पण त्या एजंटला थोडीच काही एज्युकेशन घेता येईल, त्याला काही डिग्री करता येईल का, कसली नाही. त्याला कोणतं एक्सपिरियन्स मिळणार आहे का, नाही. आपण त्याला द्यायचा आहे तो सगळा एक्सपिरियन्स आणि त्याचं एज्युकेशन वगैरे. एज्युकेशन द्यायचंय म्हणजे नॉलेज द्यायचंय त्याला. ठीक आहे. सो इट इज रिस्पॉन्सिबल, KR इज रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द रिअल वर्ल्ड सो दॅट अ कम्प्युटर म्हणजे एजंट किंवा मशीन कॅन अंडरस्टँड, कॅन युटिलाइज दिस नॉलेज टू सॉल्व्ह द कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. नॉलेज दिलं तरच तो मशीन काय करणार आहे, मशीन म्हणजे एजंट किंवा कम्प्युटर काय करू शकेल, कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्सचं डायग्नोसिस करू शकेल किंवा डिसिजन मेकिंग करू शकेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला मेडिकल सिच्युएशन माहिती आहे काय, आपलं तुम्हाला माहितीच आहे की MRI चालतं किंवा अनेक हार्ट रिलेटेड काही डायग्नोसिस वगैरे असते, ECG असेल, EEG असेल. या सगळं अनालिसिस कम्प्युटरचा वापर करून डॉक्टर्स करतात, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. मग त्यावेळेस डॉक्टर सुद्धा वेळेला चुकू नये म्हणून डॉक्टर सुद्धा काय करतो, AI बेस्ड एजंट वापरतो. म्हणजे कम्प्युटरमध्ये असा एक प्रोग्राम असतो का तो परफेक्ट डायग्नोसिस, सिच्युएशनची डायग्नोसिस, पेशंटची डायग्नोसिस, आजाराची डायग्नोसिस करून डॉक्टरला मदत करतो डिसिजन मेकिंग मध्ये. म्हणजे तिथं त्यांनी डॉक्टरनी मदत कोणाची घेतली, त्या मशीनची घेतली, कम्प्युटरची घेतली. त्याच्यामध्ये आर्टिफिशियली इंटेलिजन्स टाकलेलं आहे. ठीक आहे. मग तो अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नॉलेज तर लागतंय. इट इज नॉट जस्ट स्टोरिंग डेटा इन टू डेटाबेस बट इट ऑल्सो एनेबल्स अन इंटेलिजंट मशीन. आता हे सगळे थेरॉटिकल पॉइंट झाले, पण होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ नॉलेज रिप्रेझेंटेशन. हे थेरॉटिकल पॉइंट्स आहेत. आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं हे 3 फॅक्टर्स महत्वाचे आहेत. कोणते 3 फॅक्टर्स महत्वाचे आहेत. आता आय शुड जम्प ऑर नॉट, मगाशीच तुम्हाला उदाहरण दिलं, 20 मजली इमारतीवरून मी उडी मारायची की नाही, किंवा या खड्डा आहे, हा डिग आहे, याच्यामध्ये गाळ असेल, पाणी असेल, मग याच्यामध्ये उडी मारू का नको मारू. ठीक आहे. हा डिसिजन ह्या मशीनला घ्यायचा आहे, ह्या रोबोटला घ्यायचा आहे. तो कसा घेणार, मग त्याला नॉलेज पाहिजे की नाही. नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये इंटेलिजन्स तयार होईल, आणि नॉलेज आणि इंटेलिजन्स असेल तरच तो थिंकिंग करू शकेल, विचार करेल जायचं का नाही जायचं. कळतंय. म्हणजे हे 3 फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. जे माणसाकडे असतात तेच 3 फॅक्टर आपल्याला ह्या मशीन मध्ये टाकायचे. शेवटी आपण कशासाठी हा सब्जेक्ट शिकतोय, आपण यासाठी शिकतोय का बाबा जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोक मशीन बनवायला लागले, प्रोग्राम बनवायला लागले, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकायला लागले, बरोबर आहे का नाही. मग हे जग जर त्या दिशेला चाललंय तर मग आपल्याला सुद्धा थोडंसं नॉलेज असायला पाहिजे या गोष्टीचं. म्हणून तर मग आपण हे सगळं शिकतोय. आपल्याला एजंट बनवता आला पाहिजे भविष्यात, म्हणून आपल्याला याची फंडामेंटल्स माहित पाहिजे. मग काय लक्षात ठेवायचं, या 3 गोष्टी ज्या माणसात आहे त्याच या 3 गोष्टी मशीन मध्ये असणं अपेक्षित आहे. ठीक आहे.
आता हे सगळे थेरॉटिकल पॉइंट आहे. प्रॉपर्टीज ऑफ केआर सिस्टम, ठीक आहे. असं एक्झाम मध्ये काही येणार नाही अशा गोष्टी, पण तरी माहीत असलेलं बरं आहे. प्रॉपर्टीज कोणत्या आहे मग नॉलेज रिप्रेझेंटेशन सिस्टमच्या? रिप्रेझेंटेशनल ॲडेक्युसी, इन्फरन्शियल ॲडेक्युसी, इन्फरन्शियल एफिशियन्सी, ॲक्विजिशनल एफिशियन्सी. म्हणजे आता ह्या सगळ्या एफिशियंट बनवायचं, ॲबिलिटी तयार करायची सिस्टीम मध्ये. ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू डायरेक्टली ऍड द न्यू नॉलेज, ॲबिलिटी ऑफ नॉलेज रिप्रेझेंटेशन, म्हणजे ॲबिलिटी तयार करायची सिस्टीमला. कशाची? ॲडेक्युएट नॉलेज मिळालं पाहिजे, रिप्रेझेंटेशनल टेक्निक आली पाहिजे, एफिशियंटली नॉलेज ऍड करता आलं पाहिजे, नवीन नवीन नॉलेज, आणि ॲक्विजिशनल एफिशियन्सी. ठीक आहे, हे तुम्ही व्यवस्थित निवांतपणे वाचा. मी तुम्हाला पीपीटी सुद्धा शेअर करेल. तर नॉलेज बेस्ड एजंट, आता सगळेच एजंट शेवटी नॉलेज बेस्डच असेल, अदरवाईज ते एजंटचा उपयोगच नसेल ना, बरोबर आहे का नाही? एजंट मध्ये नॉलेजच नसेल तर त्याला कसं काय काम करता येईल? म्हणून सगळेच एजंट जवळपास नॉलेज बेस्ड एजंटच म्हणावे लागतील. अँड इंटेलिजंट एजंट नीड्स नॉलेज अबाउट रिअल वर्ल्ड फॉर टेकिंग डिसिजन्स अँड रिझनिंग. रिझनिंग म्हणजे काय? डेटा प्रोसेस करून थिंकिंग करणं, काय करायचं बाबा, डिसिजन काय घ्यायचा. रिझनिंग म्हणजे काय? प्रोसेसिंग, विचार करणं. ठीक आहे, एफिशियंटली ते सुद्धा. आणि राईट टाइमला डिसिजन मेकिंग झाली पाहिजे. रॉंग टाइमला डिसिजन मेकिंग करून त्या एजंटचा काहीच उपयोग नाही मग आपल्याला. राईट टाइमला राईट डिसिजन त्या एजंटने घेतलं तरच आपण त्या एजंटला काय म्हणू? दॅट एजंट इज अ इंटेलिजंट एजंट, अदरवाइज इट इज नॉट इंटेलिजंट एजंट. Knowledge based agent are those agents who have the capability of maintaining an internal state of knowledge. म्हणजे आतमध्ये मेमरीमध्ये सगळं सेव्ह करण्याची, स्टोअर करण्याची, वेगवेगळे डिसिजन्स काय घेतले, काय नॉलेज होतं, काय सिच्युएशन आली ती एन्व्हायरमेंटमध्ये, ते सगळं इंटरनल स्टेट म्हणजे प्रत्येक क्षणाचं मेमरीमध्ये स्टोअर करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असायला हवी. These agents can represent the world with some formal representation and act intelligently. आता या नॉलेज बेस्ड एजंटचे दोन भाग असतात त्याच्या आतमध्ये. नॉलेज बेस एक लागतो आणि इन्फरन्स सिस्टम. इन्फरन्स म्हणजे काय? कन्क्लुजन तयार करणं. कन्क्लुजन म्हणजे डिसिजन मेकिंग थोडक्यात. नॉलेज बेस्ड एजंट दोन गोष्टी काम करतो, नॉलेज बेस असावं त्याला, आणि इन्फरन्स सिस्टम म्हणजे तुमचं डिसिजन मेकिंग करण्यासाठी, कन्क्लुजन करण्यासाठी एक भाग असतो. ठीक आहे, आर्किटेक्चर आपण बघूया. नॉलेज बेस्ड एजंटचं आर्किटेक्चर कसं कसं काय काय असतं याच्या आतमध्ये, याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल. तुम्हाला फिगर मध्ये काय काय दिसतंय? हा काय आहे? नॉलेज बेस्ड एजंट. म्हणजे हा दिसतोय ना तुम्हाला, नॉलेज बेस्ड एजंट म्हणजे थोडक्यात काय? हा मशीन असेल, कॉम्प्युटर असेल, हा रोबोट असेल, हा जो डॉटेड पार्ट आहे सगळा, आणि तो काम कुठं करतोय? तो ह्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करतोय. बरं, त्याला इनपुट कुठून येतात? इनपुट या रोबोटला, हा सगळा रोबोट आहे समजा फॉर एक्झाम्पल, याला इनपुट कुठून येतात? एन्व्हायरमेंट मधून. ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तो काम करतोय त्या एन्व्हायरमेंट मधूनच इनपुट येणार ना. म्हणजे समजा रोबोट चाललाय पायी एखाद्या रूम मधून, ठीक आहे, तर मग त्याच्या वाटेवर एखादं ऑब्स्टॅकल आलंय का, किंवा काही अचानकपणे वेगळं काही डस्ट आहे का, किंवा काही स्टूल आहे का, टेबल आहे का, असं तो काय करणार? तो चालणारा रोबोट, रूम मध्ये चालणारा रोबोट, तो काय करणार? कंटिन्युअसली स्कॅन करत राहणार, कॅमेऱ्याचा वापर करणार, ठीक आहे, सेन्सर्सचा वापर करून, आणि तो डाटा घेत राहणार. कुठून? समोरून. ठीक आहे ना. मग तरच त्याला कळेल ना बाबा माझ्या वाटेवर पुढं टेबल आहे, किंवा खुर्ची आहे, किंवा दुसरं काहीतरी आहे. त्याने म्हणता याचा अर्थ काय? त्याने इनपुट कुठून घेतला? एन्व्हायरमेंट मधून घेतला की नाही? एन्व्हायरमेंट मधून घेतला. म्हणून तर त्याला काय कळालंय? त्याला कळलंय बाबा थोडंसं ऑब्स्टॅकल समोर आहेत. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, त्याने इनपुट कुठून घेतो? तो एन्व्हायरमेंट मधून, विथ द हेल्प ऑफ सेन्सर्स. कळतंय? तर हे आहे. त्याच्या मग काय पार्ट आहेत? इन्फरन्स सिस्टम. इन्फरन्स म्हणजे काय? आलेलं जो इनपुट आहे त्याच्यावर थिंकिंग करणं, आणि ते थिंकिंग करणं, जी राईट इन्फॉर्मेशन आहे ती नॉलेज बेसमध्ये ऍड करणं, आणि अशा पद्धतीने नॉलेज अपडेट करणं, लर्निंग अपडेट करणं. ठीक आहे, नवीन नवीन एक्सपिरियन्स त्याला येणार, चांगले येणार, वाईट येणार, तर त्यानुसार नॉलेज बेस वाढवत जायचं. असं ते आपण एक थेरॉटिकली म्हणू शकतो बाबा नॉलेज बेस्ड एजंटचं आर्किटेक्चर अशा पद्धतीचं असतं. आणि याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट असतात? त्याला इन्फरन्स सिस्टम असतो आणि नॉलेज बेस असतं. या दोघांचा वापर करून एजंट काय करतो? कंटिन्युअसली लर्न करत राहतो, नॉलेज बेस अपडेट करत राहतो. हा नॉलेज म्हणजे आता माणसाकडे पण नॉलेज बेस असतं की नाही? एक्सपिरियन्स नुसार माणूस काय करतो? अपडेट करत जातो आपलं ज्ञान. ठीक आहे, असं ते एवढं सोपं आहे.
अवघड नाही त्याच्यामध्ये काही. अँड इन्फरन्स सिस्टम, आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, हा सिलेबसमध्ये आहे हा दोन. अँड इन्फरन्स सिस्टम वर्क्स मेनली इन 2 rules विच आर गिवन बिलो, फॉरवर्ड चेनिंग आणि बॅकवर्ड चेनिंग. हा पार्ट आपल्याला पुढे जाऊन शिकायचा आहे. फक्त हे दोन शब्द लक्षात ठेवा, फॉरवर्ड चेनिंग, बॅकवर्ड चेनिंग. कशासाठी लागतं ते? इन्फरन्स सिस्टीमसाठी, म्हणजे कन्क्लुजन, डिसिजन मेकिंग. एजंटने नवीन आलेल्या नॉलेज किंवा पूर्वीचं नॉलेज जे आहे त्याचा वापर करून काय कन्क्लुजन करायचं, काय डिसिजन घ्यायचं. ठीक आहे, त्याला दोन टेक्निक्स कोणत्या आहे? फॉरवर्ड चेनिंग अँड बॅकवर्ड चेनिंग. हे आपल्या सिलेबसमध्ये आहे, आपल्याला पुढे बघायचं आहे ते. आता हे थेरॉटिकल आहे, याची काही विशेष आवश्यकता नाही, पण मी ठेवलं होतं. लेवल्स, नॉलेज बेस्ड एजंटच्या लेवल्स कोणत्या आहे? नॉलेज लेवल, लॉजिकल लेवल आणि इम्प्लिमेंटेशन लेवल. आता तेच आपलं काय, नॉलेज, इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जे 3 भाग आपण बघितले होते सुरुवातीला, जे माणसात असतात ते एजंट मध्ये असावेत, तेच प्रकारे. हा, आता ही गोष्ट, ही स्लाइड जास्त महत्वाची आहे आपल्यासाठी. हा, काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? बघा, कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहे नॉलेज रिप्रेझेंटेशनच्या? प्रपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक, रूल बेस्ड लॉजिक, सिमॅन्टिक नेटवर्क्स, फ्रेम्स आणि स्क्रिप्ट्स. कळतंय का? येस, कळतंय ना तुम्हाला? हॅलो, आपण म्हटलो ना की नॉलेज रिप्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे एजंटसाठी. मग त्या नॉलेज कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो एजंटला? प्रपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक, ठीक आहे, नंतर रूल बेस्ड सिस्टीम, सिमॅन्टिक नेटवर्क, फ्रेम्स आणि लास्ट काय, स्क्रिप्ट. मग तुम्ही कोणत्याही टेक्निकने नॉलेज एजंटला रिप्रेझेंट करू शकता. सगळ्यात म्हणजे स्क्रिप्ट, आता हे 3 जे शेवटचे दिसतात, हे म्हणजे काय? हे याच्यामध्ये काय करावं लागतं? मिनिंगफुल ग्राफ आपण देऊ शकतो. मग त्या मिनिंगफुल ग्राफ मध्ये एक वरच्यावर नॉलेज असेल, अजून खोलवर मिनिंगफुल, आणखी डेप्थ मध्ये जर मिनिंगफुल ग्राफ दिला तर त्याला आपण काय टेक्निक म्हणतो? फ्रेम्स. त्याच्याही खोलवर आपण थोडीशी अजून माहिती दिली एजंटला तर आपण काय म्हणणार? स्क्रिप्ट वापरून मी एजंटला नॉलेज दिलंय. ठीक आहे, असं आहे. मग हे शब्द लक्षात ठेवा, प्रपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक, पीएल, याचा शॉर्टकट काय? पीएल, एफओएल, रूल बेस्ड सिस्टम, सिमॅन्टिक नेटवर्क म्हणजे काय? मिनिंगफुल ग्राफ. म्हणजे आपण सर्च ट्री वगैरे बघितले ना इथून मागं, तो एक मिनिंगफुल ग्राफच झाला. ठीक आहे, मिनिंगफुल ग्राफ म्हणजे काय? सिमॅन्टिक नेटवर्क, फ्रेम्स आणि स्क्रिप्ट. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग लॉजिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? सिंटॅक्स काय असतात, सिमॅन्टिक काय असतात? सिंटॅक्स तुम्हाला माहित असेल काय? सिंटॅक्स काय असतो? आता बघा, तुम्ही एखादा टर्बो सी मध्ये, सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहितात, ऍड 2 नंबर्स, ऍड एनी 2 नंबर्स. त्याच्यामध्ये जर तुमचा कोणत्या कोणत्या एरर येऊ शकतात? सिंटॅक्स एरर येऊ शकतात आणि सिमॅन्टिक एरर येऊ शकतात किंवा लॉजिकल एरर येऊ शकतात की नाही? सिंटॅक्स एरर म्हणजे काय? तुम्ही लिहितानाच प्रिंट चा शब्द चुकला किंवा ए प्लस बी असं लिहायच्या ऐवजी तुमच्याकडून चुकून ए मायनस बी झालं. ठीक आहे, तुम्हाला ऍडिशन करायची 2 नंबरची, असा प्रोग्राम लिहायचा आहे, पण चुकून तुमच्याकडून प्लसच्या ऐवजी मायनस झालं, म्हणजेच काय? लॉजिकल एरर आली, लॉजिकल एरर. किंवा तुमच्याकडून चुकून काय झालं, इथं सेमिकोलन सपोज द्यायला पाहिजे तर सेमिकोलनच्या ऐवजी कोलन झालं, म्हणजेच काय? सिंटॅक्स म्हणजे रूल चुकला तुमचा, काहीतरी लिहिण्याचा रूल चुकला, त्याला सिंटॅक्स एरर आली. ठीक आहे, म्हणजे लॉजिकल रिप्रेझेंटेशन करताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, सिंटॅक्स आणि सिमॅन्टिक्स. तर आपण आता जस्ट एक शॉर्टकट मध्ये आता बघतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रपोजिशनल लॉजिक किंवा फर्स्ट ऑर्डर लॉजिक डिटेल मध्ये आपण बघूया. लॉजिकल रिप्रेझेंटेशन कॅन बी कॅटेगराइज इंटू 2 कॅटेगरीज, प्रपोजिशनल लॉजिक अँड प्रिडिकेट लॉजिक. ते आपण बघूया. तुम्ही आज फक्त हे शब्द लक्षात ठेवा जे समोर दिसत आहे ते. प्रपोजिशनल लॉजिक म्हणजे काय, प्रिडिकेट लॉजिक म्हणजे काय, आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. सिमॅन्टिक नेटवर्क रिप्रेझेंटेशन काय असतं? ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, सिमॅन्टिक नेटवर्क म्हणजे काय? मिनिंगफुल ग्राफ. अशा पद्धतीने आपण ग्राफ तयार करू शकतो आणि त्या एजंटला देऊ शकतो. मग सिमॅन्टिक नेटवर्कचे ड्रॉबॅक्स काय, ऍडव्हान्टेज काय, असं आपण नंतर बघणार आहे. फ्रेम्स म्हणजे काय? ठीक आहे, मग फ्रेम्स मध्ये काय काय पद्धतीने डाटा द्यावा लागतो? समजा आता पुस्तक आहे, पुस्तकाची सगळी डिटेल मध्ये माहिती आपण देतो की नाही, अशी. म्हणजे मिनिंगफुल ग्राफ पेक्षाही फ्रेम्सची टेक्निक काय झाली, जास्त डिटेल झाली. मग टायटल काय पुस्तकाचं, त्याचं हे काय, ऑथर कोण आहे, एडिशन कोणती आहे, इयर कोणतं आहे, पेजेस किती आहेत, प्राइस काय आहे, अशी डिटेल माहिती आपण ज्यावेळेस एजंटला देतो
म्हणजेच आपण काय फ्रेम्सचा वापर करून एजंटला नॉलेज देऊ राहिलो. कळतंय? म्हणजे फ्रेम एक टेक्निक आहे, सिमेंटिक नेट एक टेक्निक आहे. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आपण बघूया त्यावेळेस. प्रोडक्शन रूल्स, ठीक आहे, अशी एक टेक्निक आहे. मग हे सगळं थोडं आपण झाल्यानंतर आपण मग मेन पॉइंट काय येणार आहे, प्रपोजिशनल लॉजिक, पीएल. मग पीएल म्हणजे काय, ठीक आहे, आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. मग प्रपोजिशनल लॉजिकच्या बऱ्याचशा स्लाइड्स आपल्याला कव्हर करायच्या. किती बघा, ही फर्स्ट आहे. नंतर टाइप्स ऑफ प्रपोजिशन, ऍटमिक प्रपोजिशन, कंपाऊंड प्रपोजिशन्स, हे आपल्याला बघायचंय. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते वापरायचे. आता हे बघा, सिम्बॉल तुम्हाला दिसतंय की नाही, हाय सिम्बॉल. मग हे सिम्बॉल आपल्याला शिकायचे. सिम्बॉलच्या भाषेत आपल्याला एजंटला कळवायचे. कारण एजंटला वाक्य तर कळणार नाही ना, स्टेटमेंट नाही कळणार. त्याला काय कळेल, सिम्बॉल्स कळेल, 1010 कळेल. तर ते हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला वापरायचे. त्यानुसार आपल्याला एजंटला नॉलेज द्यायचे. बघा दिसतंय का, अँड, ऑर, इम्प्लाय, इफ अँड ओनली इफ साठी काय काय सिम्बॉल वापरायचे बघा. म्हणजे ह्या पद्धतीने तुमच्या उजव्या हाताला जे दिसतंय ना, एक्झाम्पल्स, ह्या भाषेत एजंटला आपल्याला नॉलेज द्यायचं असतं. म्हणजे ए म्हणजे एक स्टेटमेंट असेल, बी म्हणजे एक स्टेटमेंट असेल, आणि हे एंडिंग झालं. कळलं का? म्हणजे एजंटला देताना आपल्याला एवढंच द्यावं लागतं, बाकीचं काही द्यायचं नाही. अशा पद्धतीने नॉलेज देणं म्हणजेच काय, प्रपोजिशनल लॉजिकचा वापर करणं. कळलं? मग ट्रूथ टेबल त्याला असतात. हे सगळं आपल्याला बघायचंय पुढच्या लेक्चरला. मग नंतर फर्स्ट ऑर्डर लॉजिक का आपल्याला वळायचंय. मग फर्स्ट ऑर्डर लॉजिक म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये आणि प्रपोजिशनल लॉजिक मध्ये काय डिफरन्स आहे, मग हे चांगलं का ते चांगलं, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये बघावं लागेल. फर्स्ट ऑर्डर लॉजिक, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते सिम्बॉल्स असतात, काय, हे सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये येईल. मग एक थोडंसं एक्झाम्पल आपल्याला घ्यावं लागेल. कळतंय का? मग नंतर पुढचा पॉइंट काय, इन्फरन्स इन फर्स्ट ऑर्डर लॉजिक, हे आपल्याला बघावं लागेल. मग नंतर पुढचा कन्सेप्ट काय, युनिफिकेशन. युनिफिकेशन म्हणजे काय, नंतर रिझोल्युशन. तर ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. तुमच्या एक लक्षात आलं असेल, नॉलेज रिप्रेझेंटेशन म्हणजे काय लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, 20 मजली इमारतीवरून उडी मारणार का नाही मारणार एखादा व्यक्ती. तर त्यासाठी काय काय हवंय, माणसाला नॉलेज हवंय, इंटेलिजन्स हवंय, आणि रिझनिंगची ॲबिलिटी हवी, रिझनिंगची कॅपॅसिटी, ॲबिलिटी हवी. बरोबर आहे ना? नॉलेज, इंटेलिजन्स आणि रिझनिंग, ज्या गोष्टी, ह्या 3 गोष्टी ज्या माणसाकडे आहेत, त्याच 3 गोष्टी आपण जर एजंट मध्ये टाकल्या तर तो एजंट सुद्धा इंटेलिजंट होईल आणि डिसिजन मेकिंग, राईट टाइमला राईट डिसिजन घ्यायला कॅपेबल बनेल. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा आणि आज आपण थांबूया. ठीक आहे.